मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी आम्ही दोघी निघालो आहे पप्पाला भेटायला ऐरोलीला, बिकॉज आमचा थोडासा आज स्पेशल प्लॅन आहे आणि आज आम्ही बनवणार आहे फिश बनवणार आहे. तर त्यासाठी पप्पानी फिश घेऊन ठेवली आहे आणि पप्पा आज ड्युटीवर असल्यामुळे ते घरी येऊ शकत नाही, म्हणून आम्ही दोघी चाललोय मच्छी घ्यायला पप्पांकडून. पप्पाने घेऊन ठेवली आहे तर आम्ही जस्ट पिकअप करायला चाललोय. आणि आज ड्राईव्ह करते मी आणि मम्मी माझ्या बरोबर आली आहे फॉर द फर्स्ट टाइम. सो आम्ही कालपासून विचार करत होतो गाडी कशी चालवते ती. सो लेट्स स्टार्ट. आणि आम्ही कालपासून विचार करत होतो की मम्मीला माझ्याबरोबर गाडीतून यायचं होतं, बट आम्हाला टाइम नाही भेटला कुठे जायला. सो फायनली आम्ही आता निघालेलो आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द ब्लॉग टिल द एंड. मग मम्मी कॉन्फिडन्स आला की नाही तुम्हाला चालवणार? छान गाडी चालवते. कालपासून चाललेलं ना. मला यायचं होतं, बघायचं होतं कशी गाडी चालवते. आता आम्ही कुठेही जाऊ शकतो. आम्ही दोघे एकटेच आलोय. सकाळी ह्यांना बोललेलो चला, पण शेवटी ते उठले नाही. मग आम्ही दोघांनी ठरवलं की चला आम्ही दोघे फायनली जाऊया आणि बघूया कसं गाडी चालू शकतो. छान चालवते मस्त. आता आम्ही कुठेही जाऊ शकतो दोघी शॉपिंगला. यांना यांची कुणाची गरज नाही आम्हाला. म्हणूनच मम्मीला मेन मी गाडी चालवायला यायला पाहिजे होतं ना. म्हणूनच तुम्ही आधी बोलायचं ना की तू गाडी चालव, मग आपण कुठे जाऊ गाडी शिक पहिली, आपण दोघी जाऊ कुठे पण. हे बघा नेहा गाडी चालवते आणि मी बसले. मला कुठे कुठे जायचंय बस लिस्ट बनवून. मला खूप छान वाटतंय. नेहा गाडी शिकले आणि नेहा छान गाडी चालवायला लागले. आता मी कुठेही जाऊ शकतो आम्ही दोघी. माझी खूप इच्छा होती नेहाने गाडी शिकावी म्हणून, पण ती फायनली शिकली चांगली. आधी मी नाही बोलत होती खूप. हा, तिने मुंबई पुणे एक्सप्रेसला पण गाडी चालवली त्या दिवशी. म्हणजे ती परफेक्ट झाली आता गाडी चालवायला. लायसन्स पण आलेलं आहे माझं. सो आता काय काळजी करायची बात नाही. आम्ही पोचलो आहे मच्छी घ्यायला पप्पा जिकडे आम्हाला मच्छी देणार तिथे आम्ही पोचलोय. मुलुंड आय थिंक हे पंपिंग आहे, तिथे आम्ही पोचलोय. आणि आता पप्पांकडून मच्छी घेऊन आम्ही घरी जाऊन बनवणार आहे. हे बघा इथे ब्रिज खाली आहेत उभे. हे पप्पा आमचे उभे आहेत ब्रिज खाली. हे बघा दिसले का? यांची गाडी इथे आहे. जावा भेटा आता. कशाला सकाळी आले त्या सिग्नल द्यायचं ना. अहो पप्पा फोन चालू होता ना तिथे. मी पाटलेली चालले वाटत. आणली की नाही मम्मीला बरोबर? उतरू का नको आम्ही? काय काय मच्छी घेतली पप्पा? कोळंबी घेतली आणि पापलेट. कसं आहे गाडी सारी उशीर स्टार्ट होतं. हा हा चला बाय. दोन टायबल पण हावरी मच्छीचं क्रेट बघा कसं घेऊन चालली आहे. मच्छी घेऊन आले जाऊन. घ्या पातीला भर खावा मच्छी. 3 महिन्याचा कसर काढा सगळी असेल नसेल ती. आमच्या दोघांचा उपवास होता म्हणून उपवास सोडायला बघा पप्पानी केवढी मच्छी आणली. काय काय आणली मच्छी? कोळंबी आणि पापलेट. बाकी तर आपण काही खात नाही. सुरमई नाही आणली का? सुरमई नाही नव्हती. जाऊ दे आपल्याला. कोळंबी सुकी करायची. कोळंबी आहे बस झाला. सुकी करायची. काय करायची? काय सांगितलं? पातळ करायला सांगितलं. फ्राय पातळ आणि फ्राय कर, पातळ कर आणि सुक्का पण कर. तिन्ही कर. आता मी खूप दिवसांनी माझ्या आवडीची गोष्ट करते. मच्छी साफ करायला मला खूप खूप आवडते आणि एवढे 3 महिने मी मच्छी बघितली पण नव्हती. पप्पाचं हे असं अन्न असतं. थोडंसं मागवलं तर बघा केवढी मच्छी आणून मिळते.
जास्ती. आता एवढे खाय पण नाही कोण घरी, पप्पा पण नाही, आम्ही दोघीच असणार आहे खायला. हे पण जातील. आज खूप दिवसानंतर फिश खाणार आहे तर भारी वाटणार आहे. सुकी फ्राय जास्ती करूया. सुकी खायची जरा. फ्राय कर जास्त. फ्राय का सुकी बनवायची? फ्राय फ्राय म्हणजे ती अशी ना चुकी कोळंबी फ्राय. फ्राय ती तव्यावरती करते ना, तव्यावरती करते तव्यावर अशी मस्त वाटते खायला जरा अशी. त्याला आता पेस्ट बनवायला लागेल ना सगळी. मसाला आहे का? हे आहे अद्रक लसणाची पेस्ट वगैरे आहे. सो आज माझे पार्टनर नाहीत मच्छी साफ करायला, म्हणून मम्मीने इनिशिएटिव्ह घेतलाय मच्छी साफ करायचा. पप्पा मम्मीला येत नाही मच्छी साफ करता. येते मम्मीला पण आवडत नाही त्यांना. पण पप्पा आणि मला आमच्या दोघांना आवडते आणि आम्ही दोघे मच्छी साफ करू. मला उशीर पडला. हा पण आज मम्मीने बिचारी उशीर झालाय. ती तिकडे 4 सोलते तर मम्मीचा एकच चालले अजून. मी लहानपणीपासून खूप मच्छी साफ करायला मला खूप आवडते आणि खायला पण आवडते. किती मोठी कोळंबी. अशीच फ्राय करूया आपण. हा काढता अख्खी मसाला लागला पाहिजे ना. ती तंदूरवाली बनवतात माहिती का प्रॉन्स. मी युट्यूबला ह्याच्यावर बघितले सगळं रेसिपी बघून. सो ही आहे आमची आजची सेकंड थाळीची आहे फिश थाली. हे फ्राईड फिश आहे, पापलेट आणि कोळंबी आणि कोळंबीचं कालवण आहे आणि मम्मीचा ताट आहे. मम्मीला मटनचं कालवण कालचं थोडं पाहिजे. आता आम्ही दोघीच आहे. आता मी जेवणार आहे. सो आज जेवायला मम्मी आणि मी दोघी एकटेच आहेत कारण की पप्पा गेलेत कामाला. पप्पा तर सकाळीच गेलेले आणि प्रतीक त्याच्या कामाला गेलेला आहे आफ्टर जेवल्यावर. तर आता आम्ही फिश थाळी दोघी खाणार आहे मस्तपैकी. आणि बाय द वे मी आंघोळ पण केलेली नाही सकाळपासून. मी असंच दिवसभर आळशीपणा करते. फिश वगैरे आणलं सकाळी उठल्या उठल्या जायला लागलं म्हणून मला टाइमच नाही भेटला आंघोळ करायला. मग आता मी जेवून मस्तपैकी झोपून आंघोळ करणार आहे. मम्मी मला ओरडेल आता, पण आता थोडं आज मी रिलॅक्स करत होती. मस्तपैकी बिना आंघोळीचं जेवायला पण मला खूप आवडतं. तर कधीतरी एखाद दिवस तरी पाहिजे जिथे आपण विदाऊट आंघोळ करता आरामशीर रिलॅक्स करून जेवून मस्तपैकी करू शकतो. सो आज मी तसं केलेलं आहे. या मच्छी खायला.
माझी आंघोळ झालेली आहे, थोडी झोप पण काढली मी, मस्तपैकी जेवून मी थोडा वेळ झोपलेली TV बघत बघत. आणि आता आम्ही दोघे संध्याकाळी वाजले 6:30 आणि आम्ही दोघी निघालो आहे थोडं शॉपिंग करायला वाशीला, कारण गणपतीचं थोडं डेकोरेशनचं काहीतरी बघायचं होतं आम्हाला, कारण छोटंसंच काहीतरी डेकोरेशन करायचं आहे. यावेळेस काय भाऊजी नसल्यामुळे आम्ही जास्ती मोठं गणपतीचं सेलिब्रेशन नाही करणार आहे, बट तसंच थोडंसं काहीतरी असं डेकोरेट करायसाठी म्हणून आम्ही बघायला चाललो आहे दोघी. आता मम्मीची पण झालेली आहे तयारी आणि आता आम्ही दोघी निघतोय शॉपिंग करायला वाशीला. घेऊन झाला मग पाहिजे तर जाता जाता जाऊया. कशातला? मग जावा उद्या तुम्ही. चला आता फिरतोय वाशीमध्ये आणि इकडे खूप गरम होत आहे, गर्दी आहे खूप जास्त, काहीच कळत नाही एवढं सगळं डेकोरेशनचं आहे, काय कळत नाही काय घ्यायचं, खूप कन्फ्युज तर आमची गणपतीच्या डेकोरेशनची सगळी खरेदी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मागे आमचं गणपतीचं डेकोरेशन आहे आणि खूप फिरल्यानंतर खूप जास्ती सगळे कॉस्ट सांगतात आहेत आता यावर्षी गणपतीच्या डेकोरेशनची. आदल्या दिवशी आपण गेला ना मागच्या वर्षी आदल्या रात्री गेलेलो म्हणून सगळं स्वस्तात भेटलं, पण यावेळेस खूप महाग सांगतायत सगळं, म्हणून आम्ही खूप ठिकाणी फिरून मग शेवटी एका ठिकाणी घेतलं आहे ते. तर आता सगळं घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत घरी जायला. आता बघू रस्त्यात मध्ये कुठे जायचं आहे ते, आणि नंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. आता आम्ही आलो आहे वाशी मिनी मार्केटमध्ये, कारण मम्मीला थोडंसं गौरीसाठी काहीतरी दागिने घ्यायचे आहेत त्यासाठी आलो आहे. आणि आम्ही गाडी खूप मागे लावली आणि चालत आलो आहे, कारण इकडे फुल ट्रॅफिक असतं, पार्किंगला जागा पण. फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. अनवॉन्टेड गोष्टी घेऊन झाल्या आहेत, घेतलेल्या गोष्टी परत काल साड्या घेतलेल्या तर आज परत थोडं आवडल्या तर परत घेतल्या, डिस्काउंटमध्ये भेटल्या साड्या आम्हाला अजून. मम्मीमुळे उगाच परत शॉपिंग झाली इकडे आलो म्हणून, नाही तर गपचूप घरी गेलो असतो.